अण्णाभाऊ साठे यांची 1 रोजी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंडाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जगातील 22 भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साहित्याचा अनुवाद, रशियामधील ग्रंथांमध्येही अण्णाभाऊ साठे यांच्या लिहिलेले पुस्तकाचे संग्रह आहे। तसेच यांचे साहित्य समजण्याचे मूलभूत तत्व सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त एक ग्रंथ नाही, ती क्रांती आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात झाले। म्हणून पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीवर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा अभिवादन संपूर्ण देशाने केलाय। तसेच जळगाव जिल्ह्यातील लोकमान्य टिळक यांच्या 105वी पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्ताने जिल्हाभरातून विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व संघटनेमार्फत कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रातून या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त मोठ्या उत्साहात साजरा केला। नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। आज बघा, त्यांचं साहित्य भारतातल्या अनेक भाषांमध्ये त्या ठिकाणी अनुवादित झालं आणि केवळ अनुवादित झालं नाही तर त्या राज्यातल्या विद्यापीठांमध्ये त्या भाषेमध्ये त्याच्यावर संशोधन चालतं। म्हणजे कशा प्रकारचं कालजयी अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे हे आपल्याला निश्चितपणे याच्यातनं पाहायला मिळतं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारचे समाजरत्न, समाजभूषण, साहित्यरत्न, लोकशाहीर अशा अनेक पदव्या आपण त्यांना देऊ शकतो। आपल्या जीवनामध्ये केवळ संघर्ष त्यांनी केला आणि या संघर्षातूनच त्यांचं व्यक्तिमत्व हे खरं म्हणजे मोठं झालं। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील ठरवलं की यांचं साहित्य जे अजरामर आहे, म्हणजे आज कदाचित त्याला अनेक वर्ष निघून गेली, परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञान बदललेलं आहे, विचारांची दिशा बदललेली आहे, पण आजही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा, तुमच्या लक्षात येतं की समाजाची मूल तत्व सांगणारं हे साहित्य आहे। समाज किती बदलला तरी देखील जी मूल तत्व असतात, ज्या संवेदना असतात त्या कधी बदलत नसतात। त्या संवेदना जिवंत ठेवणारं अशा प्रकारचे साहित्य आहे आणि म्हणून ते पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्याच्यावर तशा प्रकारचं सातत्याने संशोधन झालं पाहिजे। या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनावर सिनेमा तयार करण्याचं काम असेल, नक्की करू आपण, काही अडचणच नाही। त्याला कितीही पैसे लागले तरी त्यांच्या विचार आणि त्यांचं जे कार्य आहे याचं मोल पैशामध्ये कधी आपल्याला मोजताच येणार नाही, ते अमूल्य आहे। त्यामुळे निश्चितपणे ते काम करू। आज आमच्या अमित गोरखेजींनी पण एक फार चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत कोणाला, त्या गोष्टी समोर आणण्याचं काम ते करता आहेत। कारण आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या माहिती आहेत याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी अशा आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या प्रेरणा देणाऱ्या आहेत, सामान्य माणसाला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत, वंचितांना आवाज देणाऱ्या त्या गोष्टी आहेत, त्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी चाललंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.